रडू नको तू आता. चल तू का माहेरी राहते का आयुष्यभर? आणि काय भ्यायचंय त्याला? मारतोय ना मी. चल गेले ना आता, जा. घंटा गरज नाही मला, जा तू. मी बघतो काय करायचं ती. लय रुबाब दाखवायचं काय मला, ह्या नाही करायचं त्या नाही करायचं. ए काल तुले निघ निघ माझ्या घरातून. तू आलीच काय ना माझ्या घरी? हो दाजी जरा नीट. दाजीच्या गाडग्या चल तुझ्या घरचा रस्ता जर इथं 5 मिनिटं दाबायचं नाही, कळलं ना? काय तू काय नाव करून घेतलं काय घर तुया? निघा चला. मला आहे ना हात लावू नका, निघायचं पटापटा निघायचं. तुझ्या बहिणीला घेऊन निघ. अहो दाजी तुम्ही स्वतःला उचललं तरी लय झाला आम्हाला. हात उचलायचं राहू द्या. तिला काय मला नको शहाणपणा सुरू करतो हा माणूस. रोज दारू पिऊन येतो आणि मला वैताग देतो. वैताग देतो. सेवा करावी लागते सेवा. तुला माझं डोकं सटकून नको, मी मारेन. निघ लवकर निघ. हो दाजी अहो काय बोलताय, काय वागताय, थोडा विचार करा. मेवण्या मेवण्या ना मेवणाच राहा. बायको नको बनू, येऊ करू नको त्याव करू नको. निघता काय तू तू चल. दादाशी तरी नीट बोला. गाचपणी तू लय मार खाशील बर का. लय मार डोळ्याला डोळा नको मिळू सांगतो तुला कुत्रे. हो दाजी नीट बोला ना जरा. अहो बहीण आहे आमची. कुत्रे दादा तू चल बरं इथून. त्या माणसाच्या नादी नको लागू. निघा निघा. दाजी तुम्ही नीट बोलणार आहे का नाही? काय करू नीट बोलून? काय काय करू हिच्यासोबत नीट बोलून? काय करू म्हणजे? कधी का तुमची माझ्या समोर उभे राहायचे बरं? आहे आम्ही गरीब, पण माझ्या बहिणीचं काय करायचं? आयुष्याचं वाटोळ करता का? काय करायचं तिकडे कर. तिकडे जिरी ढकलू दे, नाही तर तिकडे मारून टाक, नाही तर फाशी देऊन मारून टाक. मला काय सांगू नको. विहिरीत ढकलून देऊ काय बिघड तिकडे? असं करतात का? मला फाड खाऊ. 10 रुपयाला म्हणजे सगळं ती सरला कर तू. तुला तुला बहीण आहे का नाही? आलं का शुद्धीत आता? बहीण आहे माझी. नीट बोल जरा. तुमच्या तरी काय चुका? अरे याला बहीणच नसेल नक्कीच. सख्खी नाही, चुलत नाही, मानलेली पण नाही. त्याच्यामुळे असं बोलतोय लोकांच्या पोरींना. विहिरीत ढकलून दे. काय बहीण रस्त्यावर पडली का माझी? अरे तो यासारख्या नालायका बरोबर लग्न करून यांना पाश्चाताप झालाय आम्हाला. आयुष्यभर माझी बहीण मी सांभाळन, पण तो यासारख्या बेवड्याच्या दारात आणायचं नाही परत. काय जेव्हा तुझी उतरण ना तेव्हा हे आमच्या दारात शेपूट हलवत, मग सांगतो तुला. चल ग ताई. हे अजून कसे नाही आलं? गेलेत कुठं ते सांग मला आधी. मला नाही सांगून गेले. मीच त्यांची वाट बघते, त्यांचा फोन लागना, काहीच व्हायना. माझ्या कानावर आले. जागेला गिराईक बघाय गेलाय त्यो. अहो असं नाही करणार ते. तेवढे तर समजदार आहेतच की. माहिती. पोरा अरे काय चाललंय तुझं? काय झालं? काय चाललंय म्हणजे? कुठे गेलता आता तू? काम होतं माझं. कसलं? माझी काम असतात. अहो सांगून तर जायचं नाही. ते किती काळजीत थांबले होते. 10 वेळा सांगितलं तुला बरं का, मी ती जागा ऐकणार नाही. आपल्या जमिनीला गिराईक बघायचं सोडून दे तू. आता गिराईकच दाखवाय गेलता ना. भास्करा बा जमीन 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 काय चाटायचं का जमिनीला त्या? अहो काय बोलताय तुम्ही? मग काय दिवस उठला का जमीन, दुपार झाली की जमीन, रात झाली का जमीन. काय त्या जमिनीत टाका ना फुकून एकदाची. नाही तर मला माझ्या हिश्श्याची जमीन द्या. मी माझं हिश्श्याचं काय करायचं ते करतो. अरे बोलणं सोपं वाटतंय, जमीन फुकून टाका, पण तुला माहितीये का आपल्याला पुढे घेता येईल का जमीन? तुझ्या पोरांना काय दाखवायचं? आणि बिन सातबाऱ्याचं कोण खाणार रे आपल्याला? मला पुढच्याची काय देणं घेणं नाही. मला माझी आईश करायची. मला माझ्या वाटेची जमीन द्या, नाही तर मी अख्खीची अख्खी जमीन फुकून टाके ना. आबा बरोबर बोलतात. तुम्ही त्यांचं थोडं ऐकून तरी घ्या. तू थांब जरा. अरे थांब जरा म्हणजे काय? अरे तू मला सांग, आता तू पायापुरता विचार करतोय, तुला काय उद्योग धंदा टाकायचाय ना, थोड्या भांडवलातून कर ना चालू. मी बँकेत साठवलेले थोडं पैसे मी तुला देतो, पण ती जागा काही ऐकू नको आपली. नाही 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 नाही, मला तर तसला धंदा करायचाच नाही. परत मला टोमणं नाही खायचं. मी पैसा दिला म्हणून धंदा उभा राहिला तसलं नाही मला करायचं. मला माझ्या स्वतःच्या जीवावर. अरे पण तू मी काही वेगळा आहे का बाबा? मी दिलं काय तू दिलं काय? तू तर बापाचंच नाव लावतो ना, आणि मला तुझं भूषणच आहे ना. बाबा ते मला नका तुम्ही लय असं हे करू. मला माझ्या हिश्श्याची जमीन द्या. मी माझ्या हिश्श्याचं काय करायचं ते करतो. मित्र
मित्र नाही चांगले ह्यांच्या मित्रांच्या नादाने सगळं चाललेले आबा ह्यांचं एक मित्र लागले जमिनी फुकायला मग हे पण त्यांच्या नादाला लागलेत ए तू ग बसा आमच्यात बोलू नको तू. अहो पण मी तुम्हाला चांगलंच सांगते रे, बायको आहे मी तुमची, पुढचा विचार करा थोडा तरी. तुम्ही दोघांनी ना काहीतरी ठरवून ठेवलेलं आहे का मी आलो का असंच बोलायचं म्हणून. तू आहे ना ती जमीन विकण्यापेक्षा तिच्यावर कर्ज काढ आणि नंतर फेडत बस. अहो आबा कर्ज तरी कशाला पाहिजे कशाला कर्ज ह्यांना. तेच करत बसतो, कर्ज काढा फेडा, कर्ज काढा फेडा, जन्मभर कर्जच काढीत बसतो. आईश कवा करणार नाही मी, आयुष्यभर तेच करत बसतो. कवा मला धंदा पाणी किंवा कवा आईश करायला भेटणार नाही. हे बघ बाबा तुला करायचंय ते कर, पण माझं एवढंच म्हणणं आहे जमीन विकू नको. अरे आमच्या आजा पंजांनी ती राखून ठेवली, तुमच्यासाठी राखली, ह्याची तरी जाण ठेवा. माझ्या पांजाला काय कळत येतं मला माझ्या वाटणीची जमीन पाहिजे आणि मला ती विकायची. काय करणार मला, वाटणीची म्हणजे? मला माझ्या हिश्श्याची जमीन पाहिजे. अरे तू हिस्सा कोणाला मागतोय? बापाला हिस्सा मागतात का कुठं? अरे लोक नावं ठेवते, नातेवाईक शान घालते तोंडात, बापाला हिस्सा मागतोय म्हणतात पोरगा. हे बघ तुला एक सांगतो मी, ती जमीन काय मी तुला देणार नाही आणि आता तुझ्या नावं बी करणार नाही. एक वेळ सुनबाईच्या नावं करण, पण ती जमीन तुला मी इकूनच देणार नाही. अहो काय तुम्हाला लाज वाटते का? आबा आबा तुम्ही शांत इथं बसा तुम्ही. आबा अहो मी माफी मागते त्यांच्या वतीने तुमच्या. आबा काय ग लय निवांत बसली? हा मला काय मी निवांतच असते. हा बाई तसं पण तुला काही कामच नसतं म्हणायला. काय बघत होती? काय नाही आपलं असंच मोबाईल बघत होते. अगं बा एवढं ऊन होतं तू इथं काय करते? पण आराम करायला लागले, निवांत मस्त नाश्ता वगैरे करून आले, म्हणलं आराम करावं, मोबाईल वगैरे बघत बसावं. अगं भया मला तर ग काम करू करू पिट्टा पडलाय माझा. म्हणलं आता गावात काढायला जावा, परत संध्याकाळी मग हे आणि ते आणि घरचं नको नको करून होते मला माहिती का. तू साडी बिडलीच भारी नेसली ग. हा इथं मळत ना ग पण रानात. कशाची मळती, धुता येईल नंतर एवढं काय तवा. हा आणि तुझा नवरा ते घरी काम करायलेत. काम करायले हा आणि तू इथं आराम करायली. हा मला काही काम नसते बाया, माझे हे करतात सगळं. मजा आहे बाई तुझी, तुझ्यासारखं नशीब सगळ्यांना भेटावं है ना. बरं येऊ का? अगं बस ना. अगं नको मला लई काम आहे. काय सारखी काम काम करते, जरा आराम कर. माझी सासू नाही ना ग तशी, आणि माझा नवरा लय आफाटे बाई. निघते मी, तू आपलं चालू दे तुझं. उशीर झाला काय बायको मारण्याची काम करत असन आणि मी एकटा एवढा उशीर. बघ्या करायचं अरे कुठे चाललंय एवढं गडबडीत? काय सांगू, माझी बायको सकाळ धरून रानात काम करते, मरणाचं काम करते आणि मी एवढ्या उशिरा चाललोय म्हणून आता पटापटा चाललोय वावरात. शिका रे शिका बायकांकडनं. हा तुम्ही इकडं ऊन पार तुमच्या तोंडावर आली तरी घरी झोपा काढताय. वहिनी सकाळ सकाळ रानात गेली आमची. सगळं मान्य आहे बाबा, पण काहीतरी काम होती घरून म्हणून उशीर झाला. मी तिला म्हणलं अरे कशाची काम, मला माहिती आहे तू किती काम चुका रे. अरे बिचारी वहिनी रे आमची फार वाळून गेली कष्ट करू करू, आणि तू इथं झोपा काढतोय. आपण जाऊ दे ना आता, कशाला एवढं रस्त्यात इज्जत काढतो. चाललोय ना आता मी पण कामाला. हा चाललाय तू, चल मला तिकडे मोटर चालू करायला जायचंय. चल मग चल दोघं जाऊ. अरे थोडी लाज बाळग लाज. अरे बाबा चल ना बाबा, काय एवढं बडबड करतो. हो लयच काळी दिसायला लागली याच्यात. हा भारी. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या मनाची. हा झालं का, चला रील काढून झालं. मी कशाला आरशात पाहू ग. वहिनी माझं तोंड दिसलं का त्यात? हो दिसलं भाऊजी. बघा बघा काम करतात वहिनी म्हणतात. अरे देवा हे बघायचं होतं वय तुला इथं येऊन. हे झालं का तुझ्या मनात समाधान झालं, इज्जत काढून झाली माझ्या गावाच्या पुढं. ह्याच्यात काही इज्जत काढली होती त्याच्यात तुमची? काय इज्जत. अरे मी गावाला सांगतोय माझी बायको सकाळ धरून वावरात गेली, मरणाचं काम करते. मला थोडा उशीर झालाय म्हणून पटापटा चाललोय, तर हिथं येऊन रील काढते राव. मग काय झालं तवा, रीलच काढत बसले ना. ते पण एक माझं कामच आहे. एक माझं कामच आहे. काम कुणी आमच्या बापाने करायची का? नाही मग कुणी करायची? मी करते की. अहो काय काम करता वहिनी, नवरा बिन नाश्ता पाण्याचा आलाय सकाळ सकाळ तुमच्या मागे शेपटी हलवीत. नाही भाऊजी आता गवत काढते की. अहो गवत काढते म्हणजे कावा, हा गुरं तिकडे उपाशी मिली ना, ब्या ब्या बाकऱ्या तोंडाकडे बघून वारडात येतात आमच्या. नाही
हे करतात की ते हे करते. अरे तू गवत काढाय आली ना? हा गवत काढलं नाही अजून. आता काढते की हा खुरप कुठे? घरी राहिलं. आता काय माहितीये का आता ह्यो आहे म्हणून मला काय बोलताय ना पण आता असा मला इतका राग येतोय मी तुला सांगतो. मी नसल्यावर बी तू काहीच बोलित नाही तर वहिनी अशा रिकामट्याकडे बसल्या नसत्या. कोण मी याला बोलत नाही वय हा. तुला बघायचंय का? ए तू काम करणार आहे का नाही ते सांग मला. करते की. कामा करणार काम काय काय काम सांगितली सांग तुला मी. काय काम सांगितली तुला मी सांग तू. सांगितली होती. काय काम सांगितली होती? काय गवत काढाय सांगितलं होतं. अजून काय सांगितलं होतं? तुम्ही म्हणले होते खत टाकायचे. हा कावा टाकणार तू खत? अरे कावा टाकणार काय कावा टाकणार? खताच्या गोण्या नाही गाम्याला नाही गावात काढायला दाडफा नाही खुरप नाही इळा नाही आणि काय काम करतात वहिनी इकडे? हा लक्ष आहे का नाही तुझं संसारात? अरे ह्याच्यामुळे तू धाऱ्या पाधाऱ्या मागायला लागतात तुला. तू काम कावा करणार बोल लवकर. आता करते की. माझं डोकं सटकू नको. लोक बोलायला लागल्यात मला सोडे आधी सांगतो. तुला डोकंच नाहीये सटका ते काय? हा अरे तुला जर डोकं असतं ना तर बघितलं असतं तू वहिनी खरंच काम करतात काही तर येऊन तसलं मोबाईल वर रेला काढतात. सोने तू काम कर ग काम कर. मला लोक बोलायला लागल्यात. करते की काम आता. कवा काम करणार? तुझं कसं आहे माहिती का? झगा मागा आणि मला बघा कामाच्या नावाने शिमगा. मला बघा ना दुनिया बघते अख्खी इंस्टाग्राम वर त्यांना. बरोबर बोलले भाऊजी. मला तेवढं फॉलो करा ना. फॉलो बेकन काय बी तू काम कर आधी सांगतो तुला मी. तू पटापटा काम करायची काम करून सटासट घरी यायचं. हा करते. हा जमा काम कर. करते तसंही मला अजून रील्स काढायच्यात. काय बोलली रे? काय बोल काय बोलली नाही कळली तुझी किंमत. अर्थ हो तुझ्या जिंदगीवर. अरे कुत्र्याला सुद्धा पिल्ल आहे ना निदान 4-5 महिने पप्पा पप्पा म्हणतात पण मला नाही वाटत तुझी पिल्ल तुला पप्पा बी म्हणते. अरे बायकोच किंमत देत नाही पोरं काय किंमत द्यायची? अरे मला कोणतरी इज्जत द्या. अरे मी पण माणूस आहे का? मला नाही इकडचं ना बट्याबोळच करून टाकला माझा सगळा. हॅलो. हा काय चाललंय तुझं? काय मामाचं दुखत होतं म्हणून फोन केलता? बरं आहे का मामाचं आता? मामा जीव आमचा. हा काय आता मामाची काळजी घ्यायला तसा मीच पाहिजे होतो. दुसरी कोणाची कामं नाही ती. हा नाही हा काय करते येड्यावानी? अगं कसे मामाकडे लक्ष राहिलं असतं तुझ्याकडे लक्ष राहिलं असतं. इतकं म्हणजे आम्ही ना दात काय काढी दिली. कोणी मामाची पोरगी कोणी? लय दात काढ चालले. तुझ्याकडे लक्ष माझ्याकडे लक्ष द्यायला नको का मामाकडे? मग तेव्हा ते सांगत होतो मामाकडे लक्ष दे. 1 तास 50 मिनिटं 1 तास 50 मिनिटं फक्त मामाकडे लक्षच द्यायचं होतं. मामाला काय झालं माहितीये तुला? काय झाले? काय झाले म्हणजे रक्ताच्या गाठीत झाल्यात. शिरांमध्ये कुठं कुठं गाठी झाल्या चेक नको करायला ती विचारित होतो. तुम्ही डॉक्टर आहे का? डॉक्टर काय म्हणलं विचाराय नको का? पण अहो मग मामीला विचारायचं ना. मामीला कशाला त्रास द्यायचा? हा दुखणं बघून बिभारल्या मग त्या. होय मग मामाचं विचारायचं होतं ना तर मग मामाच्या पोरीचं काय एवढं हे तुगत चाललंय तुमचं मला काही कळलं. आता मग मामा आजारी म्हणले त्याच्या पोरीला विचारलं मी. नाही मला आता चांगलं कळलंय तुमची जीभ कशी अशी तडतड 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 व्हायला लागलेली आता. कुठं झाली? करूच नका तुम्ही ते आता. मला हे सांगा 1 तास 50 मिनिटं मामाबद्दल एवढं काय विचारणं चाललं होतं? काय चाललं होतं? काय चालू होतं म्हणजे मामाला विचारलं पैशा पाण्याची काय अडचण आहे का असं. बाई स्वतःच्या घरात खायला अन्न नाही बायको कसल्या साड्या घालती काय करती किती कष्ट करते उन्हा तानाचं. मला वाटलं गेला असं दार धरायला. अगं बाई इथं तर चांगल्या गप्पा चालल्यात. अहो 2 मिनिटं कधी प्रेमाने बोलले माझं का? कधी बोलले का? बोललाय का म्हणजे प्रेमाने बोलल्याशिवाय इतके दिवस संसार झालाय का आपला? मला काय माहिती होतं हे असलं टकलं माझ्या नशिबात पडणार ते. मला तरी काय माहिती हे बघुल्यावानी तोंडाचं माझ्या पादरात पडणार आहे. वा आता बरं बघुल्यावानी तोंड दिसायला लागलं तुम्हाला. आणि ही ढेर खाऊन म्हशीवानी बाहेर यायला लागली ना बाळा ती. अहो मायच खाता एवढं आता का तोंड का शिवलंय ते सगळं जाऊ द्या. पुरीचा काय विषय ते सांगा मला आधी. पोरीचा विषय तुला सांगायचं काय कारण? तू कोण मला विचारणारी? बायको हक्काची.
हक्काची असली म्हणून काय, मामाची पोरगी पण हक्काची बायको असती म्हणून तिच्याशी फोनवर बोलतोय मी. वा 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 वा. धरा धरा तिच्या संग गप्पा मारत बसा. आत्ताच्या आत्ता नाही का घरी जाते आणि माझ्या बापाला त्यांना बोलून घेते आणि सोड चिठ्ठी देते आणि मग करत बसा तिच्या संग लग्न. ती पण अशी काळी म्हैस, तोंड फुगल्याला तिचं. काय पाहिलं तिच्यामध्ये तुम्ही असं? काय पाहिलं? अगं म्हशीलाच जास्त किंमत आहे आजकाल, तुला कळत काय काय? हा प्रॉपर्टीवर डोळा असेल मामाच्या, एवढंच कळत होतं आधीच करायची ना. मामाला माहिती होतं ह्याच्याने काही होणार नाही, कवडी कामवायची अक्कल नाही ह्याला, टकलं होऊन बसलंय फक्त. ए जास्त बोलायचं नाही बरं का. टकलं काय तुला काय माहिती? टकले पाय का सरला होता काय? तेवढंच राहिलंय. तेवढंच राहिले ना, मग लाव तेल आणि खेळ ग सरगुंडी. मला खेळायची गरज नाही, ती म्हैस आहे ना तिचं शेपूट लावतं ना तुमच्या डोक्यावरती. अगं तिच्या शेपटानी तरी गुण येईन केस उगवते आणि तुझं आहे का काय गुण? अहो जिथं नाही का जमीनच सगळी गेलेली तिथं काय उगवणार आहे? आणि ही ढेरी, हे ढेरीचं लाव तिथं का काहीतरी. एवढं मडक्यावाने तोंड झाले ना मला म्हणताय. मी तरी माझ्या माहेरचं खाते, एक शब्द बोलायचा नाही, एक शब्द बोलायचा नाही तुम्ही. एक माणूस खाता पिता घरचं. अहो तुमच्या घरामध्ये तुकडा आहे का खायला? सगळं माझ्या माहेरून माग होता, त्याच्यामुळे आता मामाच्या पोरीवर डोळा चाललाय. नाही आता तुम्हाला सोड चिठ्ठी दिल्याशिवाय मी राहत नसते. नालायक मनुष्य. मरा तिकडं. कवा सोड चिठ्ठी द्यायची काय माहिती. अरे मामाच्याच पोरी बरोबर लग्न करीन मी. हा केसाला असू दे कळकट, दिसायला आहे बळकट. इकडं नको.